अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. खासदार अरविंद सावंत यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली. दरम्यान कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 50 पैकी 50 जिल्हा परिषदा आणि 4ही नगरपंचायतींवरती आमचा भगवा फडकणार असल्याचं राजन तेलींनी म्हटलं. पार्टी सांगते म्हणून आम्ही तयारी करत असतो. युती झाली तर चांगलंच असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान राणे युतीचे नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं तेली म्हणाले. पुणे जिल्ह्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत उद्या होणार आहे. पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत मुलाखती होणार आहेत. यावेळी 14 नगर परिषदेतील इच्छुक उमेदवार उपस्थित असतील. काही ठिकाणी युती करू तर काही ठिकाणी स्वतंत्र लढू असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं. आम्ही वेगळे लढलो तरी कटुता असणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला भाजपनं धक्का दिला. तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत. बुधवारी पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यात महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलं. तर विरोधकांचं खातंही उघडणार नसल्याचं म्हणत त्यांनी टीका केली. अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढणार आहेत. तर अंबरनाथमध्ये खासदार आमदार शिवसेनेचे आहेत, त्यामुळे नगराध्यक्ष भाजपचा होणार असल्याची भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. लोणावळा नगरपालिका भाजप स्वबळावर लढणार आहे. तर तळेगाव नगर परिषदेसाठी संतोष दाभाडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. बाळा भेगडेंनी तशी माहिती दिली. भुसावळ आणि वरणगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखत झाली. संतोष चौधरी यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजपसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नंदुरबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मेळाव्यात आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. जागा वाटपाबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय घेतला जाईल. तर राज्यात महायुतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना प्रदेश स्तरावरून देण्यात आल्या असून नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली जाईल असं मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं. राज्यातील सर्वच नगरपालिकांवरती भाजपचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भुसावळ नगर परिषदेच्या आरक्षण आणि युतीवरनं मंत्री संजय सावकारे यांनी खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी या दोघांना निवडणुकीच्या रिंगणात निपटून घेऊ असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रत्युत्तर दिलं. तुला राजकारणात आम्ही आणलं आणि आम्हालाच निपटण्याची भाषा करतो अशी टीका संतोष चौधरींनी केली. गोंदिया जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. काँग्रेसनं युती संदर्भात चर्चा केली असून याबाबत निर्णय होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये बहुजन समाज पार्टीचा समावेश होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या. कोर कमिटीच्या बैठकीत शरद पवारांनी पदाधिकारी आणि आमदार खासदारांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर भाजपसोबत युती नको असं देखील पवारांनी सांगितलं. पुणे प्रकरणात चौकशी सुरू आहे. चौकशीअंती सर्व सत्य बाहेर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंढवा जमीन प्रकरणामध्ये आमचा 1 रुपयाचाही व्यवहार नाही, पण चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते असं अजित पवार म्हणाले. माझ्या राजकीय जीवनात मी कुठलीच चूक केली नाही. माझ्या हातून मी चुकीची गोष्ट होऊ देत नाही असं अजित पवार आज म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की आमच्यावरती आरोप केले जातात. 15 वर्षापूर्वी सुद्धा असेच आरोप केले होते. अद्याप काही समोर आलं नाही असं अजित पवारांनी म्हटलं. नगराध्यक्ष इच्छुकांच्या मुलाखती मी घेणार आहे. जय पवार बारामतीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार नाहीत असं अजित पवारांनी सांगितलं. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आलेला तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंढवा भागातील जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत होता. सूर्यकांत येवलेनं सर्वात आधी ही जागा महार वतनदारांची आहे आणि ते भोगवटा भरण्यास तयार असल्याचं सांगत ते जागा परत देण्यात येते असं पत्र जून महिन्यात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला दिलं आणि त्यानं लिहिलेलं हे पत्र देखील समोर आलंय. जमिनीच्या सातबाऱ्यावरती मुंबई सरकार तसंच महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभाग असा उल्लेख असताना सुद्धा पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनीच्या नावावर केली. उद्या हे पवार महाराष्ट्राचं विधान भवन सुद्धा आपल्या नावावर करायला घाबरणार नाहीत अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली. जमिनी हडप करणं हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धंदा आहे आणि तोच वारसा पुढे पार्थ पवार चालवत आहेत. सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत असा हल्लाबोल लक्ष्मण हाकेंनी केला. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी केली. राजीनामा न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा हाकेंनी दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर आली आहे. मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी 1 ते 2 जागांची निवड करण्यात आली आहे. दुबार मतदारांवरती मनसेकडून नजर ठेवली जाणार आहे.
राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचं वक्तव्य आमदार तानाजी सावंतांनी केलं, तर दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाहीत असं ते म्हणाले. तानाजी सावंतांना स्वतःचं प्रतिबिंब इतरांमध्ये पाहण्याची सवय आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही या वक्तव्यावरनं जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव सावंतांना प्रत्युत्तर देत होते. तानाजी सावंत आउटडेटेड बॅटरी, त्यांच्या मेंदूला लकवा मारलाय, दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याच्या वक्तव्यावरनं अमोल मिटकरींनी त्यांना उत्तर दिलं. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपवण्याचा भाजपचा कट होता असा गंभीर आरोप घोसाळकरांनी केला. तर शिवसेना हिंदुत्ववादी आहे, सोबत राहिली तर मोठी होईल असं भाजपला वाटायचं असं घोसाळकर म्हणाले. बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी मनोज जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. ठाकरे गटापाठोपाठ आता भाजपनं काँग्रेसला देखील धक्का दिलाय. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सचिव संतोष केणे आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान पार पडणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केली. तर हे अधिवेशन कमी कालावधीचं असल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली. हे अधिवेशन 3 आठवड्यांचं असलं तरी त्यात प्रत्यक्ष कामकाजाचे 15 दिवसच असणार आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवरती ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय. मातोश्री परिसरात अज्ञात ड्रोनद्वारे निगराणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. मातोश्री परिसरातल्या ड्रोनवरती पोलिसांनी उत्तर दिलंय. MMRDAनं परवानगी घेऊन ड्रोन उडवले. परिसरातल्या सर्व्हेसाठी ड्रोन उडवल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पुण्याच्या पिंपरखेडमध्ये महिलांनी गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घातलेत. बिबट्याच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी महिलांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. अमरावतीमध्ये टीईटी निर्णयाविरोधात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. 1ली ते 8वीतील सर्व शिक्षकांना टीईटी किंवा CTET परीक्षा अनिवार्यतेला विरोध करण्यात आलाय. तातडीनं हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपुरात पोलिसांनी 2 कुख्यात दुचाकी चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडनं 5 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात. गोपाल जीवन मालाकार आणि आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख असं अटक केलेल्या चोरट्यांचं नाव आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा मुलगी या 2 भागांना जोडणाऱ्या देवगोळी घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात झाला. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. 100 ते 150 फूट खोल दरीत बस कोसळल्यामुळे ही घटना घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. तर शेतकऱ्यांच्या भावना रेल्वे विभागामार्फत पोहोचवण्याचं आश्वासन श्रीरंग बारणे यांनी दिलं. बुलढाण्यात इन्कम टॅक्स विभागानं शेकडो सरकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तोतया CA बनून विष्णू मुळेनं बोगस इन्कम टॅक्स रिटर्न भरला. त्यामुळे बोगस क्लेम केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये शेती कामासाठी मजूर मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी यंत्रांचा वापर करावा लागतोय. रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग सुरू झालेली आहे. जालन्यात रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग सुरू झाली. यावेळी आंतरवाली सराटीत सरपंचाच्या शेतात मनोज जरांगेंनी ट्रॅक्टर चालवत मशागत केली. शेती कामांचा विसर पडू नये म्हणून मशागत केल्याचं जरांगेंनी म्हटलं. मुंबई पुणे महामार्गावरती खंडाळा घाटातील बॅटरी हिल परिसरात दुचाकी चालकाने जीवघेणा प्रवास केला. त्यामुळे इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे टवाळखोर दुचाकी चालकांवरती कारवाई करण्याची मागणी होती. मनमाडमध्ये अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होती. रत्नागिरीच्या मिर्या गावात मासे पकडण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 150 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. यावेळी 300 ग्रॅमच्या वजनापेक्षा जास्त मासा पकडणारा स्पर्धक विजयी ठरला. सिंधुदुर्गच्या कणकवलीत जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. पालकमंत्री नितेश राणेंनी दिंडीमध्ये सहभाग घेतला. पांडुरंगाच्या पादुकांचं निरास्नान करण्यात आलं. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विठ्ठल नामाचा जयघोष यावेळी करण्यात आला. पुण्यामध्ये नंदीबैल घेऊन फिरणाऱ्याच्या मुलानं एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय. लोहगावच्या कुस्तीपटू सनी फुलमाळीनं 60 किलो वजनी गटात ही कामगिरी केली. पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाच वेळी 3 बिबट्यांचा वावर आढळलाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सांगलीच्या बोरगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळतोय. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडनं श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलंय. जवळपास 2,500 बैलगाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या. सलग झालेल्या अवकाळी पावसानंतर बदलत्या वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसू लागलाय. कांदा पिकावरती करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकं सडू लागली आहेत. त्यामुळे चांदवडच्या रायपूर येथील हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्यानं 2 एकर पिकावरती रोटावेटर फिरवून संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील वारणा कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली. आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गव्हाणीमध्ये मोळी टाकून शुभारंभ झाला. यावर्षीच्या उसाला 3,544 रुपये इतका दर कारखान्यानं जाहीर केलाय. नाशिकमध्ये तापमानाचा पारा घसरत असून नाशिककरांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळते. नुकत्याच संपलेल्या पावसानंतर नाशिकमध्ये थंडीचं आगमन झालंय आणि शहरातील अनेक मैदानांवरती व्यायाम करण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये. गोंदियात रन फॉर हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यातून नशामुक्त भारताचा संदेश देण्यात आला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या वतीनं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये भूजल पातळी सकारात्मकपणे वाढली आहे. त्यामुळे बहुतेक तालुक्यात टँकरवरती कमी प्रमाणात अवलंबून राहावं लागणार आहे. मात्र शहरी भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्यामुळे शहरात पाणी टंचाईच्या झळा सुरूच आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागलाय. रात्रीचं तापमान 12.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलंय. हवामान विभागानं पुढील काही दिवसात रात्रीचा पारा आणखी घसरण्याचा इशारा दिलाय. विमान सेवेमुळे सोलापूर शहर हवाई क्षेत्राशी अन्य शहरांना जोडलं जात असून सोलापूर मुंबई, सोलापूर गोवा या विमानसेवेनंतर आता बेळगाव आणि बेंगळुरूसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय. उद्यापासून सोलापूर ते मुंबई, बेळगाव या हवाई मार्गावरती दररोज विमानसेवा उपलब्ध असणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात असलेल्या बोरोळा शिवारात शेतकऱ्यांना बिबट्याचं पिल्लू आढळलं. याच ठिकाणी मादी बिबट्या देखील दिसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला कळवलंय. मुळशीमध्ये वारकरी संप्रदाय समाजाकडून दिंडी काढण्यात आली. सलग 69 वर्षांची अखंड परंपरा जपत नारायण देवाच्या मंदिरात अभिषेक, आरती आणि कीर्तन सेवा करून पायी दिंडी भक्तीच्या वाटेवर आनंदित माऊलीच्या भेटीला निघाली. पुण्यातील डॉक्टर अंकुर पटवर्धन यांनी अतिदुर्मिळ अशा वनस्पती जपण्यासाठी घराच्या टेरेसवरती मोठी बाग बनवली आहे. पश्चिम घाटात आढळून येणाऱ्या सुमारे 80 पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पती, झाडं, झुडपं, वेली यांचं संवर्धन त्यांनी केलंय. वाहतूक महासंघाच्या परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर वाहतूक महासंघाचे सातारा अध्यक्ष प्रीतम हातेकर यांनी केलेल्या उपोषणाला यश आलंय. सातारा आरटीओ कार्यालयातील तक्रारी आलेल्या लिपिकाची तातडीनं बदली करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले. भिवंडीच्या पुंडास भागातील निखिल केणे या कुस्तीपटूनं रायगड इथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील 17 वर्षीय वयोगटातील 48 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरल्यामुळे गावाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या निखिलचं ग्रामस्थांनी वाजत गाजत स्वागत केलं. गोंदियातून पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली. कुंदन उत्तम बनवठे असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडनं पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलाय. निलेश घायवळ टोळीतील एकाला पोलिसांनी कल्याणमधनं अटक केली. जयेश वाघ असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगरातील बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा तपास थंडावल्याचं समोर आलंय. काही विदेशी नागरिकांची नावं समोर आली आहेत. मात्र फसवणुकीतून किती पैसा कमवला हे मात्र समोर आलेलं नाही. बीडमध्ये 3 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. नागपुरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी 2 अल्पवयीन आरोपींना अटक केली. आरोपींनी फिर्यादी मोहम्मद शोएब याच्या घराचं मागील दार फोडून 21 लाखांपेक्षा अधिक किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा मुद्देमाल हस्तगत केलाय. बीडच्या माजलगाव शहराजवळ ऑटो रिक्षाला कारनं धडक दिली. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय. कार चालकानं ऑटो रिक्षा चालकाला फरफटत नेल्यामुळे कार चालकावरती गुन्हा दाखल झालाय. मुंबईतली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोस्टल रोड म्हणजेच वर्सोवा भाईंदर प्रकल्प मुंबई महापालिकेनं हाती घेतलाय. त्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं नुकतीच तत्वता मान्यता दिली. मात्र प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 346 हेक्टर जमिनीचं संपादन अद्याप बाकी आहे. त्याला गती देण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला असून यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील पीक आवर्सला अवजड वाहनांसोबतच टँकर कारणीभूत आहेत. या वाहनांमुळे आता भर दिवसात सुद्धा कोंडी होतीये. इथे होणाऱ्या कोंडीमुळे 25 मिनिटाचा प्रवास करण्यासाठी 45 मिनिटं लागत आहेत. कारवाई करून सुद्धा काहीच फरक पडत नसल्याचं चित्र आहे.
पुणे महापालिकेनं मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत 75% सूट दिली जाणार आहे. येत्या 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे. महानगरपालिका प्रशासनानं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि अन्य बाबींची जबाबदारी कंत्राटदारांकडे सोपवण्यात आली आहे. मात्र कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांना कुठलीच वेतनवाढ, प्रसूती रजा, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा योजना इत्यादी लाभ देण्यात येत नसल्याचा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेनं केलाय. त्या विरोधात येत्या 17 नोव्हेंबरला आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय कामगार आणि कर्मचाऱ्यांनी घेतलाय. करडईचं तेल शरीरासाठी आरोग्यदायी आहे. फिटनेस राखणारी लोक या तेलाला आहारात समाविष्ट करत असतात. त्यामुळे या तेलाची मागणी वाढते. मात्र त्या तुलनेनं करडईचं उत्पादन मात्र कमी घेतलं जातं. मुंबईमध्ये हे तेल 250 ते 540 रुपये प्रति लिटर दरानं मिळतंय. गेल्या 6 महिन्यात करडई तेलाचा भाव 80 ते 100 रुपयांनी वाढलेला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 2 डिसेंबरपासून पुणे ते अबुधाबी ही विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीनं शनिवारी या हवाई मार्गाबाबत घोषणा केली आणि पुणे विमानतळावरनं दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पुणे ते अबुधाबी विमान उड्डाण होणार आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला होता. या आठवड्याच्या सुरुवातीलाच पावसाळी वातावरण निवळलं असून किमान तापमानासह कमाल तापमानात देखील झपाट्यानं घट होते. त्यामुळे आता गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे, तर विदर्भात किमान तापमानात वेगानं घट व्हायला सुरुवात झाली आहे.